असं डोळे दाखवले ते समजायचं मोबाईल खाली ठेव. अजून डोळे दाखवले नाहीये, हसतोय तो. ये डर मुझे अच्छा लगा. मुसु मुसु हासी तुझा कधी माझं कधी जमायचं, माझं कधी होणार आहे. आता आपल्या ज्या धावल्याला अरे खाता असा एक छोटा मम्मी कोण नाही बघत. घे फोटो काढून घे, फोटो काढून घे. हॉटेलची खाऊन पिऊन आलास ना, तुला माझी आठवण नाही आली. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय व्लॉग. तर आज मी रेडी आहे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? हा माझा मिमिक करतोय. जाऊ द्या, इग्नोर करा. काही माणसांना इग्नोर करायचं हे जसं मोटिव्ह ठेवा लाईफ मध्ये, तर ह्याला इग्नोर करायचा काल्याला. मला इग्नोर नका करू. अरे पण मला बोलू तर दे, मी कुठे चालली आहे. सांग. तर मी चालली आहे आज लग्नाला. रोशनचे भावाचे लग्न आहे, तर आम्ही तिकडे चाललोय. मॅनिटरीली हा आहे आमच्या सोबतली, आणि हा पण आहे. हा गाडीत चालवत असणार आहे. हा आपल्या सोबत काय बोलणार नाही, तर आपण त्याला पण इग्नोर करू इग्नोर. बोल. आम्ही फक्त असंच बोलतो किंवा असं. हे दोनच रिॲक्शन असतात. कसं असं डोळे दाखवले ते समजायचं मोबाईल खाली ठेव. अजून डोळे दाखवले नाहीये, हसतोय तो. ये डर मुझे अच्छा लगा. मुसु मुसु हासी हसला बघा. कसं आज मी सुंदर दिसते ना. क्या बोला तूने? तर तो हसतोय म्हणजे तो खुश आहे मी सुंदर दिसते तर. हे ना रे कुछ भी. अरे बोल तारीफ. बिलकुल नहीं. यस बिल्कुल नहीं. उससे मेरी तारीफ करण्याचं नाही. खड्डा राहू दे, काय करायचं. चला तर आपण तिकडे भेटूया. तिकडे मम्मीचा पण आल्यात, आणि ते आम्हाला बोलत होते का नवरा अजून पोचला नाही, पण लग्न होता 4 वाजताचा, तर पोचलाच असेल. बघू आता तिकडे गेल्यावर. 8 वाजून 2 मिनिटं तर 4 तास थोडी एवढं वेट करणार नाही ना. फेक असेल ना न्यूज. फेक न्यूज आहे. फेक न्यूज. स्कॅम करतायत हे आपल्याला. चालेल चला. आम्ही पोचलो. अजिंक्य पुढे पुढे चाललाय. किती सुंदर फोटोज लावलेत. सो कशी दिसते ते कॉमेंट मध्ये सांगा. इथे बघा. तुझा कधी पुन्हा एकदा यजमानस्थान असणारे श्री आत्मारामकर गायकर परिवार कोकणा आणि त्यांच्या संपूर्ण गायकर परिवाराच्या वतीने राम गणपत भोईर परिवार सोय कुठे? भूक लागले. भूक लागली ना. शुभाशीर्वाद अभिष्ट चिंतन करण्याकरता विजयदादा पवार, अजय पवार यांचे बंधू, त्यांचं आगमन जे झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. नको जाम गर्दी आहे. ही त्या बच्चाले हिच्या सोबत फोटो काढायला. कोण आहे ही कोण आहे? ही कोण आहे? मला नाव नाही माहिती तुझा ना. ज्यांना कोणाला अनुभव आहे, ज्यांनी कोणी बघले माझं शिक्षण काय, आता काही त्यांना वाटतं धवलावीन म्हणजे बिन शिकलेली, तर नाही. मी सुद्धा शिकलेली आहे, पण शिकलेली असून सुद्धा मी आपल्या आगरी शान टिकवण्याचा परंपरा टिकवण्याचा. आणि तुम्ही सगळे ज्या माझ्यावर प्रेम करता त्यासाठी थँक्यू. आणि आता आपल्या ज्या धावल्याला
अरे खाता असा एक छोटासा तोडगा तुमच्या समोर सादर करता. आपल्याला माहिती आहे का माझं नवीन गाणं पण आले. आपण बघतो समाजामध्ये लगीन मोराचा लय प्रकार चालू आहे. कशी लगीन मोरे असतात माहित आहे ना. मग प्रत्येक जो नवरा झाले त्यांनी 50 तरी पोरी बघल्या असतील. जास्तीत जास्त प्रॉब्लेम का पोऱ्या तांब्यात दारू पितं, पोऱ्या गटारात लोळतं, पोऱ्या माणसांना माणूस अशा प्रत्येक लगीन मोरे. हटाओ यार, मटर पनीर पे कॉन्सेंट्रेट करो. गाणी करले तुम्ही बघले का. लगीन मोऱ्या गाणी ऐकलं तरी पण सुधारतील बरं वाटेल जरा. कारण काय होतं माहिती का लगीन मोरून आपण फक्त त्या मुलाची ना आपल्या गावाची पण इज्जत घालवतो. मारुतीच्या अरे 4 वेळा खाला तुम्ही आईस्क्रीम. आशीर्वाद अभिष्ट चिंतन करण्याकरिता आगमन झालेलं आहे. गायकर परिवाराने आपलं स्वागत आहे. आम्ही नाही खाल्लं 5 अभिष्ट चिंतन करण्याकरिता इथे अंबरनाथ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष हेमंतदादा मडवी साहेब उचाडणे त्यांच्या समवेत गुरुनाशक कौशी नितीदास यांचं वधवारां शुभाशीर्वाद अभिष्ट चिंतन करण्याकरिता इथे आगमन झालेलं आहे. दोन्ही यजमानांच्या वतीने आपलं स्वागत आहे. कार्यक्रमातून वधूवरांना भेटण्यासाठी तसेच त्यांच्या आनंद वधूवरांचं अभिनंदन करून दोन्ही कुटुंबाचं धन्यवाद देण्यासाठी आज आपण मनोरंजनाचं वाद्यवृंद पाहतोय. म्युझिक सह आहे त्यांचा मी यजमान स्थानी असणारे आत्मारामचंद गायकर परिवार कोपरा, सन्माननीय 100 किंग मेकर संतोष म्हात्रे माजी सरपंच संतोष काकारा नेवारी, त्याचबरोबर रवी पाटील नेवारी यांचा आत्मा झालेल्या मनोरंजन आपल्याही सरचे स्वागत आहे. मी लाईव्ह आता हे बघा ब्लॉग मध्ये बोलते. मी आली नाही पण लग्नाला आणि हल्दीला येईनच नक्की. रसिको तुम्ही आता जरा सुद्धा लक्ष इकडे तिकडे घालवू नका, फक्त लक्ष याच्या कार्यक्रमात. तुम्ही एकटे जाऊन फोटो काढून आलं. तर गाईज आता 11 वाजले आणि आम्ही आलेलो मे बी 7:30 वाजता. तर 11 वाजलेत, मेकअप उतरत चाललाय आणि आम्हाला आली आहे दोघांना झोप. मम्मी तर बोलते मी त्या स्टेजच्या मागे जाऊन झोपून जाणार आहे आणि माझी पण खूप अशी इच्छा झाली झोपायची. फोटो काढले आणि काय जेवलो, सगळं झाला. मी जाऊन आली, म्हणजे मी जरा चला 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 करून जाऊन आली. आणि आता नवरा गेले, नवरी गेले चेंजिंगला. ते केव्हा येतील, त्यांची एंट्री होईल, हे सगळं पण आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून आपण इथे थांबलो. मम्मी काय आहे. हा बस दे, बस बस चल बस. मला बोलो ना फोटो भारी नाही. तू काय रंजी मागे नको लागू. नवरा नवरला हो मग तू बसून मोकळी हो. मम्मी कोण नाही बघत. घे फोटो काढून घे, फोटो काढून घे. फटकावा रे. बघ ना हलकट असं कसं बोलतोय. हलत ते मग बघ ना. अरे मी ते टाकलो. काय चाललंय रे तुमचं. हा मम्मी बघ ना, बरोबर वाटते का. पहा फक्त पप्पाची कमी आहे. फोटोग्राफर पण आला आमचा एकदम प्रोफेशनल. मोबाईल भी प्रोफेशनलच आहे रे. ह्याच्यात एक कॅमेरा येईल. इसमें तुम्हारा घर चला जाएगा. मम्मी बघ.
पण आम्ही ओय थंडा थंडा कुठे कोक आणायला सांगलेला ना मम्मी तुलाच बोलतात मम्मी तुला मम्मी आला माणूस आला नीता मग कसली सपोर्ट करते मम्मीला फोटो काढायला तुला बी काढायचा आहे ना खराचा है ना म्हणून सपोर्ट करत होतेस अजिंक्य हा हॉटेलची खाऊन पिऊन आलास ना तुला माझी आठवण नाही आली म्हणजे असे गरीबाची चेहरा बघा कसा आठवण नाही आली मग थंडा तरी आणायचा आणि पिली अख्खी बाटली जबरदस्ती या काले मसऱ्या खाली माकरानी मसरा नाही माकर मसऱ्या आहे तो अरे थांब तुझे फोटो कर लगेच चला करते तर गाईज फायनली नवरा नवरी आले 12:30 आणि आता यांचं कसं झालं ना का घरी जाऊ बाबा खरंच कौशी थांबलेलो यांच्यासाठी आणि मम्मीचा तिथे थांबला कसं अजिंक्य कसं बघता तुम्ही असं का असं कुठे रे डेकोरेशन खराब करायचं का कुठे पण जाऊन हा तिकडे रोशनने ढकलत आणले हाय माझं लक्ष बोल रोशननी फास्ट यायला म्हणून ढकलत आणले आता वाजले 2 आणि 2 वाजायला आले तर आम्ही आता निघतोय मम्मी तरी पण आता थांबणार आहे अजून अर्धा तास थांबशील ना अजिंक्य थांबला तर मी लगेच थांबशील का नाही का रोशन मला अजिंक्य सांगते घरी चल माझी इच्छा नाही जायची पण अजिंक्य रोशनी लक्ष दिलं असं थांबलो असतो हमको जिंदा मत छोड़ो सालो हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है चला आता आम्ही निघतोय आता त्याची सध्या धावपल आहे म्हणून तो नाही का नाही मग काय चला मग आम्ही निघतोय बाय बाय तर हा ब्लॉग इथेच एंड करतोय घरी आम्ही जातो आमच्या घरी नाही तुम्ही चला आमच्या घरी मग सकाळचे 5 वाजतील मम्मी 5 वाजतील ना सकाळचे घरी आई ते कळंबोली आलो हो आपण वाजतील त्याचा भरोसा नाही त्यांच्यापासून आताच बाय बाय सिया तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि असंच ब्लॉग बघत राहा आणि खूप प्रेम द्या मग काय करता बाय बाय टाटा गुड बाय गया